रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम एक एक अक्षरम पुंसा महापातक नाशनम। मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र यांचं चरित्र जीवाचं कल्याण करणारे रामकथा, जीवनाची सर्व व्यथा दूर करणारी कथा म्हणजे रामकथा आहे। जीवनातील सर्व दुःखांच्या वजाबाकीचं गणित शिकण्याची कला म्हणजे ही रामकथा आहे। अशी ही गोड, पवित्र आणि सुरस अशी ही रामकथा। या रामकथेचा आपली पुण्यपावन भूमी, स्वच्छ गाव, स्वच्छ ग्राम, स्मार्ट ग्राम, राज्य सरकारकडून पुरस्कार प्राप्त असं हे सुंदरसं गाव हडोळी। आणि या हडोळी गावातील आपला आजचा कथेचा 6वा दिवस आहे। कथेच्या निमित्तानं उपस्थित सर्व मायबाप, श्रोते मंडळी आणि तुम्हा सर्व श्रोत्यांच्या हृदयामध्ये विराजमान असणाऱ्या आत्मारामाला प्रथमतः व्यासपीठाकडून साष्टांग दंडवत। या भगवंताच्या भगीरथ कार्यामध्ये ज्यांनी ज्यांनी अन्नदान आजपर्यंत केलेले, परवापर्यंत जे करत राहणार आहेत, सकाळ संध्याकाळ पंचपक्वान्नाच्या पंक्ती जे देत आहेत, अशा सर्व अन्नदाते मंडळीला व्यासपीठाकडून दंडवत। जे पैशाच्या रूपानं, श्रमदानाच्या रूपानं जे सहकार्य करत आहेत, सकाळपासून काकड्यापासून संध्याकाळी कीर्तन होईपर्यंत, हरिजागरापर्यंत जे मेहनत घेत आहेत, मग त्यामध्ये सगळी कमिटी आली, सप्ताची कमिटी, मंदिर नियोजन करणारे सर्व स्वयंसेवक, तरुण मंडळी। मला वाटते तरुण मंडळी गेल्या वर्षापेक्षा यापेक्षा या वर्षी थोडीशी जास्त संख्या दिसायली, कारण कूलर मध्ये का पाणी टाकण्याच्या निमित्तानं का होईना, पण तरुण मंडळीची संख्या आहे। वा, चांगली गोष्ट आहे। आणि हे सप्ताह तुमच्यासाठीच आहे। बाकी म्हातारी ज्यांचे आहेत त्यांचं काय किती राहिले कोणाला माहित, म्हणून सप्ताह हे तरुण मंडळीसाठी आहे। सर्व तरुणांना व्यासपीठाकडून दंडवत। मला कथेसाठी संगीताची साथ करणारे माझे सर्व सहकारी, तबला वादक हरिभक्तीपरायण सागर महाराज, गायनाची साथ माझी मंडळी, पॅड वाजवण्याची साथ करत आहेत हरिभक्तीपरायण गजानन महाराज, तसेच माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे जे कार्य करत आहेत असे साऊंड सिस्टीम वाले तातेराव महाराज, सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम करतो। कथेसाठी येत असलेले, आलेले आणि जे रस्त्याने आहेत, अजून जे घरून निघत आहेत, जे आज आलेत ते, जे काल आले होते ते, जे उद्या येणार आहेत ते, जे कधीच येत नाहीत ते, येणारालाही येऊ देत नाहीत ते, सगळ्या श्रोत्यांना वंदन करून कथेसाठी सुरुवात। कालपर्यंत गोड भगवंताचं चरित्र आपण श्रवण केलं। कुठपर्यंत कथा ऐकली होती काल? केवट प्रसंग ऐकला होता। केवट प्रसंग म्हणजे एका नावाड्याची विनंती केली प्रभू श्री रामचंद्रानं आणि नावेमध्ये बसून पैल तीर गाठला। कोणत्या नदीचा? तमसा नदी। तमसा नावाची नदी आहे आणि ती नदी पार केली देवानं। आज त्याच्या पुढची आपल्याला कथा भाग ऐकायचा आहे। होईल तिथपर्यंत कथेत पुढे जायचंय आपल्याला। तरी आता कथेसाठी सुरुवात करू। एकदा मोठ्या प्रेमानं टाळी वाजवून आमंत्रित करूया हनुमंतरायाला। जय 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 हनुमान गोसाई, कृपा करो गुरुदेव की नाई। जय 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 हनुमान गोसाई, जय 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 हनुमान गोसाई, जय 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 हनुमान गोसाई, जय 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 हनुमान गोसाई। कृपा करो गुरुदेव की नाई, कृपा करो गुरुदेव के नाई। मंगल भवन अमंगल हारी, मंगल भवन अमंगल हारी। मंगल भवन अमंगल हारी, मंगल भवन
द्रव हो दशरथे अजिरे बिहारी द्रव हो दशरथे अजिरे बिहारी मंगल भवने अमंगल हारी मंगल भवने अमंगल हारी मंगल भवन अमंगल हारी टाळी टाळी पाठीमागे सर्वजण मंगल भवन अमंगल हारी द्रवहसु दशरथ अजिर बिहारी ग्रामदैवत संकट मोचन हनुमंतरायाच्या चरणी साष्टांग प्रणिपात. भगवंत पैल तीरावर पोहोचलेले आहेत. तमसा नदी पार केली भगवंतानं आणि राम प्रभू लक्ष्मणबाई सीतामाई पहिलीकडच्या काठावर उतरले. एका झाडाखाली थांबले आणि त्या नावाड्याला केवटाला हात जोडले. रामानं, बाबा रे, तू आम्हाला अलीकडच्या काठावर आणलंस खरं, पण आता त्याचा मोबदला मात्र माझ्याकडे देण्यासाठी काही पैसे नाही. घरून जेव्हा निघालो पाकिट घरीच विसरलं. काय झालं? काही आईनं सगळे दागिने, मौल्यवान दागिने, भरजरी वस्त्र अंगावरचे सगळे काढून ठेवायला लावले होते. रामानं आणि लक्ष्मणानं दोघांनाही वल्कल नेसले, वल्कल, आणि तसेच घरातून निघाले होते. पण सीतामाईच्या सोबत काही दागिने आले होते अंगावर, दागिने. त्यामध्ये राम प्रभूनं सीतेकडे पाहिलं. सीते, तुझ्याकडे काही असेल तर दे. सीतामाईनं, ती का आजची होती, आजच्या काळातली सीता होती का? नाही, माझ्याकडे काहीच नाही. आणि डाळीच्या डब्यामध्ये नोटाचे बंडल असे तर ठेवलेले असतात. डाळीच्या डब्यात, तांदळाच्या डब्यात, अजून अजून कुठं 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 असतात. जर सगळ्या किचनची झडती घेतली बाबा महिला मंडळीच्या, तुमचे एका वर्षीच्या हळदीची पट्टी तेवढी आत्ता घरामध्ये निघते. सीतामाई नाही म्हणली नाही. पाहिल्या बरोबर रामानं, सीते तुझ्याकडे काही असेल तर दे. हातातली अंगठी काढली, हिरा बसवलेला आणि सोन्याची ती अंगठी. आता सारखं 22 कॅरेट आणि 20 कॅरेट नव्हतं, प्युअर 24 कॅरेट होतं. तरी देखील काढले, विचार केला नाही. आताच्या महिला मंडळी अशा कपाळावर आठ्या पडतात. नवऱ्यानं पैसे मागितले, तुझ्याकडे आहेत का पाहू काय म्हणलं की आबा बाबा माझ्याकडे काय? कधी दिले का तुम्ही? तुम्ही कधी ठेवायला दिले का माझ्याकडं? मग माझ्याकडे कुठून येतील? त्या 2-4 वर्षाखाली जेव्हा त्या नोटा बंद झाल्या, मेरे प्यारे भाई और बहनों, कल से 500 और 1000 के नोट. 2-4 महिला मंडळीनं, महाराज तुम्ही बदलून आणा, तुम्ही बदलून आणा. 3.5 लाख रुपये बदलून आणून दिले दुसऱ्या महिला मंडळीचे. कारण महाराजासारखा विश्वासू माणूस कोणी भेटणार नाही, कारण बुडवणार नाही आणि आपल्या नवऱ्याला जाऊन सांगणार बी नाही. म्हाताऱ्यानं आणून दिले. 3.5 लाख रुपये बदलून दिले. 3.5 लाख रुपये. हो, कोणाजवळ 1000च्या नोटा, कोणाजवळ 500च्या नोटा. चला, सीतामाईनं अंगठी काढली ना अशी देवा पुढे धरली. द्या द्या त्या केवटाला. केवटानं हात जोडले. देवा, सीतामाईचं हे धन आहे आणि ते स्त्रीधन आहे. स्त्रीधन. स्त्रीधन काय असतं? स्त्रीधन त्याला म्हणतात जेव्हा मुलीचं लग्न होते आणि माहेरातून येताना, म्हणजे तिनं जे अंगावर दागिने घालून आलेली आहे सासरामध्ये, त्या दागिन्याला स्त्रीधन म्हणतात. त्या स्त्रीधनावर तिच्या नवऱ्याचा सुद्धा अधिकार नसतो. तिच्या नवऱ्याचा. मग असं म्हणल्यावर मग आता उद्या घरी जाऊन भांडणं करताल बरं का? हो, माझ्या दागिन्यावर तुमचा काही एक अधिकार नाही. पण त्या स्त्रीधनावर शास्त्रकार सांगतात फक्त स्त्रीचा आणि स्त्रीचाच हक्क. मग नवऱ्याला सुद्धा त्या दागिन्यावर हक्क गाजवता येणार नाही असं शास्त्र सांगतं. त्यावेळेला केवट म्हणला, माईच्या अंगावरचे, सीतामाईच्या अंगावरचे हे जर मी या देवीचे दागिने घेतले किंवा अंगठी घेतली, मला कोणत्याच नरकात जागा मिळणार नाही. कोणत्याच. तुम्ही म्हणाल नरक कोणत्याच म्हणजे असा किती नरक असतात?
वर्णन आहे 27 प्रकारचे नरक सांगितले. 27 प्रकारचे नरक वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळे. हो मग त्याच्यामध्ये लय प्रकार आहेत. तो भागवतामध्ये भाग येतो. कदाचित तुम्ही ऐकलं देखील असेल. भागवतामध्ये भाग येतो. त्याच्यामुळे मी ते सांगणार नाही आता. पण वेगवेगळ्या पाप कर्मासाठी वेगवेगळ्या प्रकारचे नरक यातना सांगितले आहेत. आणि एकाच भाषेत जर सांगायचं म्हटलं साधू संतांच्या आपल्या वारकरी संप्रदाय मारीती झोडीती तोडीती बहुसाल 4-2 दिवस नाही सालो साल अनेक वर्षापर्यंत त्रास देतात. आणि तुम्ही म्हणाल एवढा त्रास केल्यावर सहन केल्यावर माणूस मरत नाही का? माणूस तेव्हा हे शरीर नसतं, तिथं स्पेशल शरीर आहे. हा आत्मा आहे आणि त्रास त्या आत्म्याला होणार आहे. आत्म्याला. म्हणून कोणतंही पाप कर्म करताना माणसाने एक विचार करायचा, आपल्याला त्याचं फळ हे भोगावं आणि भोगावंच लागणार आहे. केलेल्या कर्माला कोणालाही चुकवता येत नाही बरं का. केले कर्म झाले त्याची भोगा आले, भोगावंच लागणार आहे. देवाला सुद्धा भोगावं लागलं. तुम्ही आम्ही तर माणसं आहेत. म्हणून एकच करायचं, पाप होऊ द्यायचं नाही. पाप त्या नरकापर्यंत जायची गरजच पडत नाही. पाप जर नाही होऊ दिलं तर, जरी अजाणतेपणे जर झालं असेल तर त्यासाठी एक सांगितलेलं आहे आपल्याकडं मार्ग त्यातून सुटण्याचा, त्या पापाच्या कर्मातून. ते म्हणजे नामसंकीर्तन. नाम घेतलं भगवंताचं. नाम घेतल्याबरोबर जसं उन्हाळ्यामध्ये गवताचा ढीग आहे, गंजी आहे गवताची, त्या गवताच्या गंजीला काडी लावल्याबरोबर किती तासानंतर पाप ते जळून जाईल? एका क्षणात. तसं पाप देखील जळून जातं. हरिपाठामध्ये माऊलीने म्हणूनच सांगितलं, तृण अग्नी मेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, पर्वत जळते पापाचे, पर्वत जळते पापाचे. पाठीमाग माय सर्वांनी टाळी वाजवायची. सगळ्यांना विनंती, घेता नाम विठोबाचे, पर्वत जळते पापाचे, पर्वत जळते पापाचे. कशामुळे पापाचे पर्वत जळतात? घेता नाम विठोबाचे. मग ते कोणत्याही भगवंताचं घ्या, माझ्या विठ्ठलाचंच घ्या असं नाही. साधू संत म्हणले, कोणी हरी म्हणा, कोणी गोविंद म्हणा, कोणी गोपाळ म्हणा, ज्याला जे म्हणू वाटलं ते म्हणा. अनंत नाव आहेत त्या परब्रह्म परमात्म्याला. ज्याला जे नाव हाक मारायची त्या नावानं हाक मारा. फक्त देवाचं नाव घेत चला. नावाचं केवट म्हणला मी घेणार नाही अंगठी. मग रामप्रभू म्हणले, अरे काहीतरी द्यावं लागेल ना. तसं फुकटात काम नाही करून घेणार मी कोणाला, आणि कोणाची फुकट मेहनत घ्यायची नाही. एक लक्षात ठेवा, कोणाचा फुकट मेहनत, कोणाची हळहळ घ्यायची नाही. सवय असते काही जणांना. आज महाराज काम करून घेतात आणि द्यायचा टाइम आला मोबदला,
मग ये की मंगळवारी भोकरला भेटतो बस स्टँडला. एक नियम सांगितलेला आहे, मजदूर को उसकी मजदूरी, कोणीही मेहनत करणारा जो मजूर है उसका पसीना सूखने से पहले उसकी मजदूरी देनी चाहिए. त्याचा घाम वाळायच्या अगोदर त्या मजुराला जो घाम येतो काम करताना तो घाम वाळायच्या अगोदर त्याची मजुरी त्याच्या हातात दिली पाहिजे. हे शास्त्र नियम. म्हणून राम पहा ना, देव आहे ते, राजाचा मुलगा आहे, त्यानं जर मनात आणलं असलं तर केवटाला सहज हाकलून दिलं असतं, चल जा. पण देव म्हणतोय मला माफ कर बर का, माझ्याजवळ काही नाही. केवट म्हणतो देवा तुम्ही हात जोडू नका, हात जोडू नका. का? अहो तुमचा आणि माझा सारखाच धंदा आहे, तुमचा आणि माझा धंदा सारखाच आहे. रागाला लक्ष्मणाला तेव्हाच राग येतो बरं का, फार गरम रक्ताचा लक्ष्मण म्हणला अरे तू नावाडी आहेस साधा, नाव चालवायचा तुझा धंदा, आम्ही राजाचे पोरं, आणि तुमची आमची तुझी आणि माझी बरोबरी लागली का आमची, आम्ही राजाचे पोरं, तुझा माझा सारखा धंदा म्हणजे तू आमच्या काय म्हणतो, अरे तू आमची बरोबरी करू शकतोस का? रामानं सांगितलं अरे लक्ष्मणा शांत हो, तो जो बोलतोय तो बरोबर बोलतोय. कसा एकच धंदा, कसा ज्याचा एक सारखा धंदा असते ते एकमेकाचं काय मोबदला घेत नाहीत. एक नावी दाढी कटिंग करणारा दुसऱ्या नाव्याकडे गेला कटिंग दाढी करायला, ते एकमेकाचे पैसे घेतात का? नाही. तुम्ही साऊंड सिस्टीम, तुमचा एखादा माईक वायर कमी पडला, मशीन कमी पडली, दुसऱ्याची आणायची म्हणलं तर तुम्ही त्याला पैसे देत नाहीत, आणि तुमची नेली त्यानं ते तुम्हाला पैसे देत नाही. असं म्हणतात एक ढेकून दुसऱ्या ढेकणाला चावत नाही. ढेकणं माहिती आहे, ढेकणं आता बाजाच राहिल्या नाही, आता कॉट आले. आता पहिल्या बाजा होत्या तेव्हा ढेकणं होती. ढेकणं माणसाचं रक्त वडीत होती, पण ते एक ढेकून दुसऱ्या ढेकणाला चावते का? तसंही ते म्हणले तुझा माझा सारखा धंदा कसा काय? सांगतो देवा, नदीच्या पलीकडे सोडण्याचा माणसाला माझा धंदा, या नदीच्या पलीकडे सोडण्याचा धंदा हा माझा आहे, पण जीवाला या भवसागरातून पहिलं तीरावर नेण्याचा धंदा तुमचा आहे. देवा मी इथं तुम्हाला पार केलं, तिथं तुम्ही मला पार करा. मी इथं तुम्हाला पार केलं या नदीतून, पण भवसागराच्या नदीतून मात्र तुम्ही मला तिथं पार करण्याचं वचन द्या. 14 वर्षानंतर परत येण्याचं वचन दिलं. नाव तशीच त्या नावाड्यानं बांधून ठेवली, तिची पूजा केली. ज्या नावेमध्ये रामानं पाय ठेवला त्या नावेमध्ये कोणाला पाय ठेवू देणार नाही. आता बस म्हणले हे नाव इथंच राहणार. 14 वर्ष देवाची वाट पाहिली. 14 वर्ष सीतामाईनं गंगा पूजन केलं. त्या ठिकाणी गंगा पूजन करतात. आमच्या महिला मंडळी गेल्या, कुठं गेल्या? तीर्थयात्रेला. पंढरपूरला गेल्या की चंद्रभागेत गंगा पूजन करतात. बाबा ते काय करतात एक द्रोण घ्यायचा, त्याच्यात फुलं दिवा आणि ते गंगेला सोडतात का नाही, तसं गंगा पूजन केलं. प्रयागला करतात, काशीला गेल्यावर गंगेला करतात, त्याला गंगा पूजन म्हणतात. तिथं काहीतरी ते वेणीदान काय वेगळंच असते म्हणते. तिथं प्रयागला गेल्यावर काय असते, तिथं गेल्यावर ते जाऊ द्या, ते विधी एक आता लग्नासारखाच विधी करतात तिथं. कोणता तरी त्याला काय विधी म्हणतात, वेणीदान का वेणीदान जे असेल ते असेल. सीतामाईनं गंगा पूजन केलं आणि आता तिथून पुढे निघाले. जाताना केवट विनवणी करतोय, विनवणी देवाची. प्रभुजी नाव किनारे लगा, प्रभुजी नाव किनारे लगा, प्रभुजी नाव किनारे लगा, प्रभुजी नाव किनारे लगा. नैया मोरी नदिया बीच मो, नैया मोरी नदिया बीच मो, प्रभु जी नाव किनारे लगा, प्रभु जी नाव किनारे लगा, प्रभुजी नाव किनारे
भट्टाचा गंगामाईला वंदन केलं. प्रभू राम लक्ष्मण सीतामाई आणि गुहक जो भिल्ल त्या नगराचा त्या गावाचा जो प्रधान पुरुष होता म्हणजे मुखिया होता मुख्य होता तो देखील सोबत आहे. या बाबा त्यांना खुर्ची टाकून त्या बाबांना कूलरच्या जवळपास बसवा म्हणजे थंड हवा पण लागली पाहिजे त्रास होऊ नये. म्हातारे माणसं आहेत ते कूलरचं तोंड इकडे फिरवा म्हणजे ते रामकृष्ण हरी बाबा बस. तुमच्याकडे घेतली का त्या कूलरची हवा यायला नाही म्हणजे त्याची व्यवस्थित हवा घ्या थंड हवा बाहेर जाऊ देऊ नका. बर तरी मॅट आहे वाटायला त्याच्यावर. हा आणि महिला मंडळी इकडे जागा रिकामी सोडून इकडे इकडे का म्हणजे कूलर साठी बसलेत का. चला चांगले श्रोते मंडपात असले की श्रोत्याला वक्त्याला देखील थोडासा म्हणजे अजून हुरूप येतो चांगलं सांगण्यासाठी. त्याच्यासाठी चांगल्या श्रोत्याची गरज आहे आणि ते चांगले श्रोते अजून नवीन नवीन कसे तयार होतील गावामध्ये ते पहा त्याच्याकडे थोडस लक्ष द्या. चला तो गुहक अजून सोबत होता. आता देव तमसा नदी पार करून प्रयाग क्षेत्रामध्ये आले. प्रयाग क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी आले ज्या ठिकाणी ही रामकथा एक वक्ता एका श्रोत्याला सांगत आहे त्याच आश्रमात आलेले. कुठं आलते भारद्वाज ऋषींचा आश्रम आहे. याज्ञवल्क्य महाराज त्यांना तिथे हे नंतर रामायण सांगतायत तेव्हा तिथं राम प्रभू आले अगोदर त्या काळामध्ये आणि तिथं आल्याच्या नंतर भारद्वाज ऋषींनी त्यांचं स्वागत केलं फलाहार दिला फळ दिले आणि मुक्कामाची विनंती केली. मुक्काम करा देवा आज माझ्या आश्रमामध्ये तुम्ही मुक्काम करा. मला तुमचा आदर सत्कार स्वागत करण्याचे फलाहार म्हणजे भोजन वगैरे देण्याचं मला सौभाग्य मिळू द्या. मी मला स्वतःला अतिशय भाग्यशाली समजत आहे तुम्ही माझ्या आश्रमात आलात. देवानं त्यांची विनंती मान्य केली आणि रामानं लक्ष्मणानं सीतामाईनं भारद्वाज ऋषींच्या आश्रमामध्ये एक दिवस मुक्काम केला. एक दिवस भारत सरकारनं असं ठरवलेलं आहे ज्या ज्या रस्त्यानं राम प्रभू वनामध्ये वनवासामध्ये गेले त्याला वनगमन पथ असं त्या योजनेला नाव दिले आणि त्या सगळ्या रस्त्यांचा सरकार विकास करणार आहे. अयोध्येमध्ये असे खांब मोठे मोठे बनवायचं काम चालू आहे. काही ठराविक अंतरावर मुख्य रस्त्यावर मुख्य चौकामध्ये असे खांब बसवण्यात येणार आहेत आणि त्याच्यावर शिलालेख लिहिल्या जाणार आहेत की या रस्त्यानं प्रभू रामचंद्र गेले वनामध्ये. अयोध्येपासून ते तामिळनाडूच्या रामेश्वर पर्यंत ते रस्त्यामध्ये जागोजाग ठिकठिकाणी काही ठराविक अंतरावर ते खांब बसवण्यात येणार आहेत. ज्या ज्या रस्त्यानं देव गेले आता तेच रस्ता आपण पाहतोय वनगमन पथ. आपल्या इथून सुद्धा रामप्रभू वनामध्ये फिरले. नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर जवळ पंचवटीला बरेच वर्ष देवाचा मुक्काम होता. बरेच दिवस वास्तव्य होतं आणि तिथूनच सीतामाईचं हरण झालं होतं तिथूनच पंचवटीच्या ठिकाणाहून आणि तिथून मग देव आले. आता माझी कालपर्यंत समजा म्हणजे तुमच्या इथं येण्याच्या दिवशीपर्यंत माझी जी कथा चालू होती ती तुळजापूर तालुक्यामध्ये तुळजापूर पासून अक्कलकोट रोडवर त्या भागामध्ये मी होतो कथेला. तर नळदुर्ग म्हणून एक तिथं मोठं गाव आहे. त्या नळदुर्गच्या ठिकाणी रामप्रभूचं बरेच दिवस वास्तव्य होतं. तिथं त्या नळदुर्गाच्या ठिकाणी आजही रामतीर्थ म्हणून एक ठिकाण आहे. रामतीर्थ आहे तिथं हनुमंताचं मंदिर आहे आणि त्या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी रामप्रभूच्या काळात म्हणजे रामप्रभूच्या खुणा अजूनही तिथं आहेत त्या नळदुर्ग परिसरामध्ये. त्याच परिसरातून मी आलो. आता तिथं माझ्या 2-3 कथा झाल्या तुळजापूर तालुक्यामध्ये. भागवत झालं रामकथा झाल्या. तर त्या परिसरातून मी आलोय. आता ह्या ज्या मी खुणा सांगतोय त्या रस्त्यानं रामप्रभू निघालेले भारद्वाजांच्या आश्रमात आले प्रयागच्या ठिकाणी आणि तिथं एक दिवस मुक्काम केला. एक दिवस सकाळी सकाळी देव उठले आणि स्नान केलं पुन्हा फलाहार घेतला आणि तिथून आता सगळेजण निघाले पुढे निघाले. रामप्रभूनं भारद्वाजांना विनंती केली. काय विनंती? गुरुजी हमें आज्ञा दो. आता मला निघालं पाहिजे आम्हाला आज्ञा द्या. ठीक आहे राम जाऊ शकता. त्यावेळेला रामानं विनंती केली. स्वतः देव असून सुद्धा देव विनंती करतोय एका संताला गुरुजी आम्हाला रस्ता दाखवा. रस्ता देव आहे सगळे रस्ते याला माहित आहे
तरी देखील साधूला संताला रस्ता विचारतोय, गुरुजी आम्हाला रस्ता दाखवा. भारद्वाजी म्हणतात, दुनिया को रास्ता दिखाने वाला मुझे रास्ता पूछ रहा है. रामाला म्हणतो, रामा अरे जगाला रस्ता दाखवणारा तू आणि मला रस्ता विचारतोस. हो, रस्ता विचारावा. कोणाला विचारावा त्याचं देखील शास्त्रकार वर्णन सांगतात. रस्ता कोणाला विचारावा, कुठं विचारावा. उगाच विनाकारण कुठेही कोणाला विचारायचं नसतं. कारण प्रयाग सारखं ठिकाण आहे, प्रयागासारखं ठिकाण आहे, त्रिवेणी संगम आहे, गंगा यमुना सरस्वती त्या ठिकाणी हजर आहेत आणि महात्मा आहे त्या ठिकाणी भारद्वाजांसारखा. मग रस्ता विचारावा तिथं. हो, पवित्र तीर्थाच्या ठिकाणी. गंगा ही भक्तीचं प्रतीक आहे. गंगा हा त्रिवेणी संगम म्हणजे फक्त नद्याच्या पाण्याचा संगम नाही. का महत्व आहे त्याला? कारण गंगा ही भक्ती आहे. यमुना म्हणजे कर्म आहे. यमुनेच्या काठावर तर देवानं लीला केल्या कृष्ण अवतारामध्ये. तिथं ती कर्मभूमी आहे. त्या कर्मभूमीतून यमुना वाहत येते, म्हणून ती यमुना जी आहे ती कर्माचं प्रतीक, गंगा जी आहे ती भक्तीचं प्रतीक, आणि सरस्वती जी आहे ती गुप्त स्वरूपामध्ये आहे म्हणजे ती ज्ञानाचं प्रतीक. जिथं या तीन गोष्टीचा संगम होतो, ज्याच्याकडे या तीन गोष्टी आहेत, रस्ता त्याला विचारावा. रस्ता त्या ठिकाणी विचारावा माणसानं. भक्ती, ज्ञान आणि कर्म याचा संगम ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी संताला, महात्म्याला रस्ता विचारावा. आपण मार्ग विचारतो कोणाला? हो, काय करावं, शेतात यंदा सोयाबीन पेराव का कापूस लाव, शेजाऱ्याला विचारतो आपण. घरातल्या शेजाऱ्याला, शेतातल्या शेजाऱ्याला. मग ती आकारानं सांगते, म्हणजे जेणेकरून त्याच्या शेतातले डुकर तुमच्या शेतात कसे येतील असा मार्ग सांगते. त्यानं जर कापूस लावला असेल तर ते म्हणते तू काय कर, ज्वारी पेर, म्हणजे त्याच्या कापसाला नुकसान होऊ नये. डुकराला ज्वारी जास्त आवडते, म्हणजे तुमच्या ज्वारीचा काटाच काढला पाहिजे डुकरांनी. तुमचं हित करणारे फक्त जगामध्ये संत आहेत, महात्मे आहेत. शेजारी पाजारी तुमचं हित करतील याची शाश्वती नाही. सगळे शेजारी तसे असतात असं म्हणायचं नाही बरं का मला. हो, सगळे शेजारी तसे असतात असं नाही म्हणायचं, पण खरं जे हित करतील त्याची माझे हित करीती सकळ. कोण करतील? ते संत महात्मे करतील, म्हणून साधू करतील. म्हणून रस्ता विचारणं म्हणजे काय? तोडगा विचारणं, सोल्युशन विचारणं, पर्याय मार्ग विचारणं, अडचणीवर मात कशी करायची ते विचारणं म्हणजे रस्ता विचारणं. भारद्वाज ऋषीला रस्ता विचारला. भारद्वाज म्हणले, अरे जगाला मार्गदर्शन करणारा रामा तू, जगाला रस्ता दाखवणारा तू, आणि तू मला रस्ता विचारतोस? ठीक आहे, सांगतो ऐक. तिकडे पलीकडे शिष्य काम करू लागले काही आश्रमातलं. भारद्वाज ऋषीनं आश्रमातल्या शिष्यांना आवाज दिला, अरे इकडे या. 550 धावत आले. 550 शिष्य. 50 आहे. गुरुजी काय आज्ञा? फक्त 4 जण थांबा, बाकीचे निघून जा. भारद्वाजांनी सांगितलं 4च जण थांबा, बाकीचे निघून जा, काही काम नाही तुमचं, जा. 4च जण थांबवून घेतले. 4च जण. आणि त्या 4 जणाला सांगितलं राम प्रभूला रस्ता दाखवा. त्या 4 जण निघाले आणि त्या 4 जणाच्या पाठीमाग राम प्रभू निघाले. ते 4च का थांबवून घेतले? भारद्वाजांना दोन थांबवून घेता आले असते किंवा 10 देखील थांबवून घेता आले असते शिष्य. त्या 4च शिष्याला का पाठवलं रामाच्या सोबत? रस्ता दाखवण्यासाठी. ते 4 शिष्य म्हणजे 4 वेदांचं प्रतीक आहे. ऐका, जशी गंगा ही भक्तीचं प्रतीक आहे, यमुना ही कर्माचं प्रतीक आहे, सरस्वती ज्ञानाचं प्रतीक आहे, तसे ते 4 शिष्य भारद्वाजांचे रस्ता दाखवतात रामाला, म्हणजे ते 4 वेदांचं प्रतीक आहे. राम प्रभूच्या प्रत्येक गोष्टीतून अनुकरण करायचंय. अनुकरण माणसानं आचरण जर करायचंय तर कोणाकडे पाहून करावं? रामाकडे पाहून करावं. कारण त्याला जीवना आदर्श राम म्हणतात. जीवनाला आदर्श असते. माणसानं जीवन कसं जगावं तर रामाकडे पाहून जगावं. म्हणजे काय हो, या कृतीतून, देवाच्या या कृतीतून आपल्याला काय शिकायला मिळते? तर आपण रस्ता कोणाला विचारावा, मार्ग कोणाला विचारावा. जर माणसं मार्ग सांगणं गेले नीट तर मग माणसाने काय करायचं? त्यावेळेला काय करायचं? हे 4 वेदाचे जे 4 शिष्य प्रतीक आहेत त्या वेदांनी सांगितलेल्या मार्गाने चाललं पाहिजे माणसाने. देव चालले म्हणून आपल्याला देखील चालायचंय. देव सुद्धा 4 वेदांनी सांगितलेल्या मार्गाने चालले. वेद मार्गी मुनी गेले त्याची मार्गी चालिलो. रामानं सुद्धा आपल्या कृतीतून करून दाखवलं. वेद मार्गी मुनी गेले त्याची मार्गी चालिलो. म्हणून आपल्याला सगळ्यांना वेदांनी दाखवलेल्या त्या मार्गाने चालायचं. वेदांनी दाखवलेले. मग वेद असतील,
जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करणारी ती गीता असेल, भगवद्गीता. त्या भगवद्गीतेनं सांगितलेल्या, कृष्णानं सांगितलेल्या मार्गानं जो चालतो त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. साधू संतांनी दाखवलेल्या मार्गानं चालण्याचा प्रयत्न करा. हो, निघाले चौघजण निघाले. चौघजण कोण कोण? आता राम प्रभू, लक्ष्मण भैया, सीतामाई आणि गुहक सुद्धा आहे. गुहक सुद्धा. त्या गुहकाला राम प्रभूंनी विनंती केली, गुहकजी आता तुम्ही परत जा, परत जा. तुम्ही बरेच अंतर आमच्या सोबत आलात, आता आम्हाला 14 वर्ष फिरायचंय वनामध्ये. किती दिवस आमच्या सोबत फिरता तुमच्या लेकर बाळ सोडून? गुहकाचं हृदय भरून आलं. देवा, ब्रह्मांड नायक, अयोध्येचा सम्राट राजा दशरथ आणि त्या दशरथाचा मुलगा वनामध्ये फिरतोय अनवाणी पायानं, आणि मला सोबत देखील येऊ देऊ शकत नाही तुम्ही? गुहकाला विनंती केली, नाही तुम्ही आजपर्यंत आमच्या सोबत राहिलात, पण आता नाही तुम्हाला येता येणार, तुम्ही जा. गुहकजी तिथून परत निघाले. आणि आता राम प्रभू, लखन भैया आणि सीतामाई पुढं पुढं चालतात. कसं चालतात? पुढं चालू लागले. आणि पुढे गेल्यावर रामप्रभूनं यमुनेकडे पाहिलं, आणि ते यमुनेकडे पाहिल्यावर ते यमुनेचं पाणी. तुम्ही प्रयागला गेले बाबा? प्रयागला बरेच जण आपल्या गावातून कोणी गेले नाही? गेले का? बरं. तिथं गेल्याच्या नंतर एक दृश्य पाहायला मिळतं. एका बाजूनं गंगा वाहत येते आणि दुसऱ्या बाजूनं यमुना वाहत येते. दोन्हीतही पाणीच आहे, दोन्ही नद्याचं पाणीच आहे, पण त्या दोन्ही पाण्याचा रंग मात्र वेगवेगळा आहे. मी निरीक्षणानं पाहिलं, मी दोन्ही नद्याचं पाणीच आहे, दोन्ही नद्यामध्ये पाणीच आहे, पण यमुनेचं पाणी जे ते काळभोर दिसते, काळभोर. काय कारण माहित नाही. आणि जे गंगेचं पाणी आहे त्याचा रंग मात्र वेगळाच आहे. ते यमुनेच्या पाण्याकडे पाहिलं रामप्रभूनं, आणि रामप्रभूचं हृदय भरून आलं. रडायला लागले रामप्रभू. तेव्हा लक्ष्मणानं दादाला विचारलं, रामदादाला, दादा काय झालं, का रडता? तब्येत वगैरे बिघडली? आठवण आली आईची, बाबाची, अयोध्येची? कशामुळे रडताय? त्यावेळेला रामप्रभू व्याकुळ झाले आणि लक्ष्मणाच्या खांद्यावर डोकं ठेवून लक्ष्मणाला सांगू लागले, अवधपुरी की जुदाई लखन. काय म्हणतायत रामजी? लक्ष्मणा, अरे निघालो तेव्हापासून माझं मन व्याकुळ होते. कुठून निघालो? अयोध्येतून. ते सगळे प्रजाजन किती रडत होती, प्रजा किती रडत होती. लहान बालक, आबाल वृद्ध सगळेजण रडत होते. कौशल्यामाई, सुमित्रामाई, कैकेयी, बाबा, सुमंतजी, सगळ्यांची आठवण येते, सगळ्यांची. अवधपुरी की जुदाई लखन, सही मुझसे न जाती है, सही मुझसे न जाती है. अयोध्या याद आती है, अयोध्या याद आती है, अयोध्या याद आती है. अवधपुरी की जुदाई लखन, अवधपुरी की जुदाई लखन, सही मुझसे ना जाती है, सही मुझसे ना जाती है. टाळी टाळी. जय श्री राम, जय श्री राम, जय जय सीताराम. जय श्री राम, जय श्री राम, जय जय सीताराम.
राम प्रभू बालपणीची एक एक आठवण काढून रडतायत आणि लक्ष्मणाला हृदयाशी लावलेले राम प्रभून लहानपणीच्या सगळ्या आठवणी रामाला आठवतात आणि म्हणतात आपण लहान असताना वडील दशरथजी आपल्याला मांडीवर घेऊन खेळवायचे. कौशल्य आई कशी खेळवायची, कैकेयी आई कशी खेळवायची. पिताजी गोद में ले गए, पिताजी गोद में ले गए, हमको लाड लड़ाते थे, हमको लाड लड़ाते थे, हमको लाड लड़ाते थे. कभी चलना सिखाते थे, कभी पलना झुलाते थे. कभी पलना झुलाते थे, कभी पलना झुलाते थे. पिता की प्यार भरी यादें मुझे अब भी रुलाती है, मुझे अब भी रुलाती है. अयोध्या जाती है, अयोध्या जाती है, अयोध्या जाती है. जय श्री राम, जय श्री राम, जय जय सीताराम. जय श्री राम, जय श्री राम, जय जय सीताराम. जय श्री राम, जय श्री राम, जय जय सीताराम. जय श्री राम, जय श्री राम, जय जय सीताराम. जय श्री राम, जय श्री राम, जय जय सीताराम. जय श्री राम, जय श्री राम, जय जय सीताराम. जय जय सीताराम. जय जय सीताराम. जय श्री राम, जय श्री राम, जय जय सीताराम. प्रभू रामचंद्रजींचं चरित्र राम प्रभून जेव्हा पाहिलं ते यमुनेच्या पाण्याकडे काय झालं लक्ष्मणानं विचारलं, दादा काय झालं. अरे या पाण्याकडे पाहिल्या बरोबर मला माझ्या भरताची आठवण येते. थोडासा बेस कमी झाला वाटायला आवाजातला आणि आवाज देखील कमी झाला काही. हे जे काळभोर पाणी आहे यमुनेचं, असेच माझे काळेभोर केस आहेत माझ्या भरताचे आणि त्याच्या भरताचे लांब केस माझ्या डोळ्यासमोर आले रे लक्ष्मणा. ह्या पाण्यावरच्या जेव्हा लाटा पाहतोय मी, या यमुनेच्या काळ्याभोर पाण्याच्या लाटा पाहिल्याबरोबर ते काळेभोर केस मला माझ्या भरताचे आठवले. रडतायत, समजूत काढली आणि पुढं चालतायत. पुढं पुढं राम प्रभू चालतायत आणि एकदम पाठीमाग लक्ष्मण भैया आहेत आणि मध्ये सीता आहे. तुम्ही म्हणाल मग यात नवल काय, सांगतो आहे का. मोठ्या माणसाच्या प्रत्येक कृतीमध्ये मोठा अर्थ असतो. काय म्हणतोय मी, लक्षपूर्वक ऐका. जीवनासाठी आयुष्यभरासाठी हे वाक्य महत्वाचं राहील तुमच्यासाठी, माझ्यासाठी, सगळ्यांसाठी. मोठ्या माणसाच्या कृतीमध्ये, मोठ्या माणसाच्या काम करण्यामध्ये मोठा अर्थ असतो. काय मोठा अर्थ. मी शक्यतोवर राजकारणावर बोलत नाही. कोणीही इलेक्शन लागलेलं आहे असं समजू नये. कोणीही महाराजांना का तिकडून पैसे घेतले काय की एखाद्या पार्टीकडून पैसे प्रचाराला आलेत. पण ऐका, मोठ्या माणसाच्या कृतीमध्ये मोठा अर्थ असतो. मी जर झाडू खराटा हातामध्ये, ते काय तुमच्याकडे काय म्हणतात, झाडू झाडू हातामध्ये घेऊन जर रस्ते झाडायला लागलो, लोक काय म्हणतील, काय नाही हो महाराजाच्या डोक्याला मार लागलाय, नाही तर गोळ्या संपल्या म्हणतील महाराजाच्या.
बरोबर आहे. महाराजाला वेड लागलं का? रस्ते झाडत निघालेत, ज्याचे त्याच्या अंगण झाडतील, पण महाराजाला झाडायची गरज काय? पण त्याच ठिकाणी जर देशाचा पंतप्रधान जर येऊन हातात झाडू घेऊन रस्ता झाडायला लागला तर त्याच्यामध्ये मोठा अर्थ आहे. काय अर्थ? स्वच्छतेचा संदेश. मग तो कोणी असेल पंतप्रधान, मला काही त्याच्याविषयी बोलायचं नाही, पण हा झाला मोठ्याच्या कृतीतला मोठा अर्थ. राम प्रभू पुढे चालतायत, पाठीमागं लक्ष्मण भैया चालतोय, मध्ये सीतामाई चालते. याच्यामधून काय अर्थ आहे? काय अर्थ सांगतो ऐका. राम प्रभू पुढे चालतायत आणि सीतामाई पाठीमागं चालते. आपण लखन भैया जो लक्ष्मण आहे तो दोघांच्याही पाऊल खुणा ज्या ठिकाणी पडलेले आहेत, पावलं ज्या ठिकाणी पडलेत त्या दोघांचेही पावलं तुडवू देत नाही. रामाच्या पायावर पाय सीतामाई ठेवीत नाही, सीतामाई वेगळ्या जागी पाय ठेवते आणि दोघांच्याही पावलाच्या खुणा चुकत चुकत लक्ष्मण चालतोय. त्याची बेजारी सगळ्यात जास्त, कारण त्याला उड्या मारत चालावं लागायला. रामाचा पाय ज्या ठिकाणी त्याच्या पाठीमागं सीतामाईचा पाय, दोघांच्याही खुणा चुकवत लखन भैयाला उड्या मारत चालावं लागत. उड्या मारत चालतंय लक्ष्मण. उड्या मारत का? कारण त्यानं राम आणि सीतामाई यांच्या पायावर पाय ठेवायची हिंमत नाही केली, त्यांच्या पाऊल खुणा मोडण्याची हिंमत नाही केली. अजून एक दुसरा भाव, राम प्रभू देव आहे आणि सीतामाई जी आहे ती माया आहे आणि लक्ष्मण जो आहे तो भक्त आहे. भक्त म्हणजे सर्वसाधारण तुमच्या आमच्यासारखा साधक आहे समजा. जशी देवाच्या आणि साधकाच्या मध्ये माया आहे, त्याचं स्वरूप तो प्रकार या ठिकाणी सांगितला. जसं देव दिसना गेला की साधकाची बेजारी होते देव शोधण्यासाठी. कोण दिसू देत नाही देवाला? माया दिसू देत नाही. ती मध्ये मध्ये येणारी माया म्हणजे सीता आहे. पुढे चालतोय तो राम आहे आणि पाठीमागे चालतोय तो भक्त आहे. भक्ताची तळमळ देवापासून लांब जाऊ नये, देव माझ्या दृष्टीच्या पुढे जाऊ नये. तुलसीदासजी सांगतात, आगे राम लखन मुनी पाचे, आगे राम लखन मुनी पाचे, तापस बेस बिराजत काचे, उभय बीच सिया, सौत्विक ऐचे, जीव ब्रह्म बीच माया जैसे. तुलसीदासांच्या भाषेमध्ये जीव ब्रह्म बीच माया जैसे, जीवाच्या आणि ब्रह्माच्या मध्ये जी माया येते ती माया म्हणजे सीतामाई आहे. राम प्रभू म्हणजे ब्रह्म आहेत आणि जो पाठीमागे चालतोय लक्ष्मण तो म्हणजे जीव आहे, साधक आहे, भक्त आहे. राम ब्रह्म, लक्ष्मण जीव आणि सीता माता माया आहे. रामदास स्वामी म्हणतात, रामदास स्वामी, चित्रासी वाटे मज भिंत दावा, चित्रासी वाटे मज भिंत दावा, गंधासी वाटे मज वास लावा, गंधासी वाटे मज वास लावा, तरंग मागे तृषार्थ पाणी, तरंग मागे तृषार्थ पाणी, तैसेची ब्रह्मी चुकले ती प्राणी. मला सांगा, प्रत्येकाच्या हृदयामध्ये आत्मा आहे, प्रत्येकाच्या शरीरामध्ये आत्मा आहे आणि आत्मा हा कशाचा भाग आहे, कशाचा अंश आहे? त्या परमात्म्याचा. मग आपण शोधत फिरतोय त्याला कुठं? जगामध्ये. आपण जगात मध्ये फिरतोय, पण आपण आपल्या आतल्या परमात्म्याच्या अंशाला शोधू शकलो काय? आतल्या परमात्म्याच्या अंशाला शोधू शकलो नाही. तेच रामदास स्वामी सांगतात, चित्रासी वाटे मज भिंत दावा. चित्राला काय वाटतं? चित्र कुठं लावलेलं असतं? भिंतीवर लावलेलं असतं. पण चित्र काय म्हणतं? मला भिंत दाखवा. अरे तुला दाखवायची गरज नाही, तूच त्या भिंतीवर चिटकवलेला आहेस, गरज नाही दाखवायची. गंधासी वाटे मज वास लावा. गंध फुलामधला जो सुगंध आहे तो म्हणतोय मला अजून सुगंध काय असतो मला ओळख करून द्या. अरे तूच स्वतः सुगंध आहेस. तसं तरंग मागे तृषार्थ पाणी. तरंग म्हणजे पाण्यावर ज्या लाटा तयार होतात, ते म्हणते मला पाण्यावर खेळून खेळून तहान लागली, मला पाणी पाजा. तसंच त्याच प्रकारे तैसेची ब्रह्मी चुकले ती प्राणी. माणूस देखील ब्रह्मापासून तसाच दूर आहे. तुम्ही आम्ही स्वतः ब्रह्म आहेत. अहम ब्रह्मास्मी म्हणजे काय हो? मीच ब्रह्म आहे. थोडासा चिंतनाचा भाग आहे. चांगले लोक बसले बाबा ऐकायला तुमच्यासारखी, की चिंतन सांगावं वाटतं. नाही तर मग सासू सुनाईच्या गप्पा तर सगळेच जण सांगतात. सासू सुनाईच्या गप्पा मलाही सांगता येतात, पण मला कंटाळवाणं होतं सासू सुनाईच्या गप्पा सांगायला. चला, तरंग मागे तुषार्थ पाणी, तैसेची ब्रह्मी चुकले ती प्राणी. तैसेची एक गोड भक्तिगीत आहे. भक्तिगीत आपण भक्तिगीताचा अर्थ लावत नाही, गाणे नुसते ऐकतो सोडून देतो, पण त्या गाण्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करा. शोधिसी मानवा रावळी मंदिरी,
नांदतो देव हा आपुल्या अंतरी सर्वांनी टाळी वाजवून भजन करायचं माय पाठीमागे टाळी टाळी माझ्या सगळ्या सहकार्यासाठी टाळ्या वाजवा एकदा मस्त गोड वाजवलं आमच्या सागर महाराजाने गोड वाजवलं गजानन महाराजानं आणि गायलं सुद्धा गोड पण बायकोची उगीच तारीफ स्वतः का करायची म्हणून सगळ्यांसाठी वाजवा म्हणलं टाळ्या चला अतिशय म्हणजे अगदी समर्पक लागू पडतं हे भक्तिगीत इथं पहा आणि तुम्हा आम्हाला सगळ्याला भेटतो देव का पूजनी अर्चनी पुण्य का लाभते दान धर्मातुनी शोध रे दिव्यता आपुल्या जीवनी आंधळा खेळ हा खेळसे कुठवरी या आपल्या जगण्याला कवी काय म्हणतोय आंधळा खेळ म्हणतोय आंधळा खेळ का म्हणतोय ऐका लक्षपूर्वक ऐका फार गोड आहे एका एका ओळीचा अर्थ असा आहे एक एक तासभर विचार करावा भेटतो देव का पूजनी अर्चनी नक्की पूजा अर्चना केल्यावर देव भेटतोच का हो कोणाकोणाला भेटला सांगा नुसती पूजा करून पुण्य का लाभते दान धर्मातून असे कितीतरी दानशूर होऊन गेले आणि आजपर्यंत तुम्ही 4-2 क्विंटल गहू ज्वारी तरी दान धर्म केली असेल पण देव दिसला का कधी दिसला नाही मग म्हणून कवी म्हणतोय आंधळा खेळ हा खेळसी कुठवरी शोधरे दिव्यता आपुल्या जीवनी आपल्या जीवनामध्ये ती दिव्यता शोधण्याचा प्रयत्न करा काय शोधीसी मानवा रावळी मंदिरी नांदतो देव हा आपुल्या अंतरी तो अंतरातला देव शोधण्याचा प्रयत्न करा तेच दिव्य आहे तेच दिव्य आणि तेच ब्रह्म आहे त्या ब्रह्माला आपण या जगामध्ये शोधत फिरतोय जगामध्ये नाही कुठे शोधीसी रामेश्वरान कुठे शोधीसी काशी हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी अरे त्या अंतरातल्या देवाला ओळखा अंतरातल्या स्वतःतल्या अगोदर ओळखा आणि जेव्हा तुम्हाला स्वतःतला देव ओळखता येईल तेव्हा समोरच्या व्यक्तीच्या हृदयामधला देखील राम ओळखता येईल मग मग सगळा हा संसार स्वर्ग आहे स्वर्ग हेच वैकुंठ आहे वैकुंठ वैकुंठ म्हणजे काय हो
त्या वैकुंठामध्ये सगळे देवासारखेच लोक दिसतात. वैकुंठ लोकांचं वर्णन सांगतो आहे का? त्या वैकुंठामध्ये सगळे देवासारखं, स्वरूपता सलोकता म्हणजे देवाच्या लोकांमध्ये राहण्याची मुक्ती, आणि स्वरूपता म्हणजे देवासारखंच रूप देव देतो, त्याला वैकुंठ म्हणतात. मग वैकुंठामध्ये सगळे लोक सारखेच दिसतात. तहान लागत नाही, भूक लागत नाही, मग काम करायची गरज नाही, आणि काम करायची गरज नसल्यामुळं मग शेतीबाडी हे लोभ नाही, लोभ नाही कोण्या गोष्टीचा. आणि लोभ नाही म्हणजेच मग तिथं द्वेष सुद्धा नाही आणि मत्सर सुद्धा नाही. मग कोणाला 10 पोते झालं, मला 5च का झालं, असा द्वेष नाही बाबा तिथं वैकुंठामध्ये. आणि जेव्हा तुमच्या आमच्या हृदयातला देव आपल्याला कळेल त्यावेळेला देखील सगळे सारखेच होतील, आणि त्यावेळेला बी द्वेष राहणार का? द्वेष राहणार नाही. तेच वैकुंठ हे आपलं घर बनेल, आपलं गाव बनेल. म्हणून एकमेकाच्या हृदयातल्या रामाला ओळखा, त्या हृदयातल्या भगवंताला ओळखा. ते भक्तिगीत देखील सांगते आणि रामाची लक्ष्मणाची ही कृती देखील सांगते. लखन भैया माग चाललेत, माग माग राम पुढे, मध्ये सीतामाई आहे. पण लक्ष्मण बेजार आहे उड्या मारू मारू. त्या दोघांच्याही पाऊल खुणा चुकवायलाय. त्याच्या पायावर पाय, रामाच्या पायाची माती आपण कशी पायानं तोडवाव हे उड्या मारायले. पण रामाला असं कधीच म्हणलं नाही, राम दादा तुम्ही थोडस असं इकडून चला, आणि सीतामाई वहिनी तुम्ही इकडून चला. नाही, नुसतं बेजार उड्या मारू मारू. तुमचं आमचं देखील तसंच आहे. ते ब्रह्म आपल्यामध्येच आहे, आपल्या हृदयातच आहे. फक्त पडदा आहे मायेचा, म्हणजे सीतामाईचा पडदा आहे. पण आपण कधीच तो पडदा बाजूला सारत नाही. लक्ष्मण जसा सतत उड्या मारायला बेजार आहे, दिवसभर उड्या मारू मारू, तसं आपण आयुष्यभर बेजार आहेत उड्या मारू मारू त्या देवाला शोधण्यासाठी. पण तो मायेचा पडदा बाजूला सारून आपल्याला हृदयातला राम अजून ओळखता आला नाही. अजून चला पुढं चालू. आता तिथून राम प्रभू, लखन भैया आणि सीतामाई तिघच जण पुढे निघाले. गुहक परत गेलेला. एकदा भजन करू, पुढची कथा ऐकू.